आहे ए आहे काय रे? अगं दोस्त मंडळी आलेत जरा चहा पर्यंत बघ की आणते हा? वाईस गरमच आहे सध्या शंकर्या झिलप्या बरं झालं तुम्ही आलाच ते. जरा सांगा ह्याला पुन्हा झटका आलाय, पैलवानकी करणार नाही म्हणतो. हा भैरा भैरा अरे नाही तसं नाही काय मग आहे मी रातभर विचार केला मला पटलं तुझं आता कुस्ती म्हणल्यावर हे जरा असं व्हायचंच की होय की आता 8 दिवस विश्रांती घेतो आणि पुन्हा ताळमेळ जातो. हा बाकी तू विचार करतोयस लई चांगली गोष्ट आहे बघ. विचार न करून सांगतोय कुणाला का तुमचं बरं आहे गाड्यांनो. तुम्हाला घराण्याची जबाबदारी नाही माझ्यावर जबाबदारी आहे ना घराण्याची. मल्हारी पावला र बाबा, असाच नीट विचार करावा माणसानं. तुला धाक नाही कुणाचा म्हणून असा झटका येतो आदन मधनं. बसा रे पोरानो, मी चहा घेऊन येते. आमची आई म्हणजे भलतेच मायाळू आहे आणि कायच्या काय रागीट आहे. लई जीव आहे बरं का तुझ्यावर. अरे असली आई मिळायला मागच्या जन्माची पुण्यही लागते. बाकी भैरू तुझा बाबी अशीच माया करत असेल नाही. अरे त्याची तर माझ्यावर लय माया होती ना. त्याला मरून 3 साल झाले पण अजून वाटते तो मेलाच नाही. कधी कधी तर वाटते तो माहेने येऊन मला थपडा मारतोय रे. म्हणजे त्याचा जीव घुटमत येत त्याची काहीतरी इच्छा राहिली असली पाहिजे. कोण भैर्या हातपाय आहेत ना जाग्यावर आहेत की. तरी मी तुला सांगत होतो अजून तयारी करायला पाहिजे म्हणून. पण आता एकदम मोकळं ढाकलं वाटतं बघ. अरे असंच तयार होत्या पहिलवान. मग करणार नको कुस्ती. नको एकांची कुस्तीवर नका. का रे घाबरलास काय? बर जरा तयारी होऊ देत ना. बर बर चालेल. मग कुस्त्या बघाव्या त्यासाठी जत्रेला जावं. पैलवान कसं खेळत्यात कशी मेहनत करत्यात कसं चालत्यात हे समज बघावं. फायदा होतो त्याचा. असं मग 2च दिवसांनी जत्रा आहे की सगळवाडीला. मग जरूर जा. अरे नामांकित कुस्त्याचा फड असतोय तिथं बघून ये. येतो आता आलाय सहज कापड काढ आणि 100 बैठका मारूनच जा. कुस्त्या संपल्या आता तमाशा. नको उस्ताद चल इथलं समज पहिलवान तर भेटताल तुला. असं चल चल. जरा चांगलं काढा. आता का पहिलं गिराईक गेलं काय? हा पतंग म्हणे कन्येपासून कुठला पतंग धोतर दाखवा. ही बाई तुम्हाला उठून दिसायला बघ. ते नाही आवड. दुसरी घ्या. काय किंमत? 60 रुपये दाखवून ठेवा तिकडं. रंग आटणार नाही ना. नाही तर पाना घातल्या लंगोटी होईल. बांधून द्यायला टाइम आहे का? बघा त्याचा रंग चांगला आहे. आहे का नाही? मग बी चांगला आहे. काय किंमत याची? 75 रुपये बघा. काहीतरी कमी करा. आता तुमच्यासाठी 5 रुपये कमी करतो बघा. 5 बरं द्या.
कधी कापड द्या ना तेवढं कवा त्यांना थांबलो इथं. आमचं कोटाळ कापड द्या ना, किती उशीर थांबलो आम्ही इथं. मोजून घ्या पैसे. काय बाहेर काय खरेदी केली का? मग भारी आरती जायला. बाई पुढका आला बाई. काय झालं ओरडायला? तुम्ही बाई काय? हो तसं नाही ते झालं का नाही बोल. बरं झालं तुम्ही साडी दिली ती. नाही तर काय मी नेसणार होतो काय ती. आयला लोक म्हणायचे पैलवानगडी नेसतोय साडी. म्हणजे बाई काल आम्ही आलो होतो तुमच्या तमाशाला. लई फसलाच नसता तुम्ही श्यामाबाई, पण लई झटक्यात संपल्यागत वाटलं बघा. म्हणजे काय सलामीलाच कुस्ती मारल्यागत झालं हो. श्यामाबाई तुम्हाला एक विनंती करू का? कसली? त्यावंच वाटतं. हे म्हणजे गोडी शेव, ऊसाचा रस, नाही का आईस कॅन्डी. आईस कॅन्डी त्या लई आवडते मला. असं मला तुम्ही असं करा ना, तुम्ही तिकडे बागत बसा, मी आलो आईस कॅन्डी घेऊन. लवकर या. नाहीतर तुम्ही मला दुसरे आणणार. आलो का? मला चहा आणायचे 2 दे लवकर. हे बाजूला चल. अरे लवकर द्या ना, मला ते हाणार ना. बसा बसा बसा, निवांत बसूया. लई गोड है आईस कॅन्डी. हा फर्स्ट क्लासच आहे बाई. मला जणू मला वाटलं तुम्ही आत्ता विचाराल मग विचाराल, काही विचारलंच नाही. काय ते? आमचं नाव, आमची ओळख. मी पैलवान, म्हणजे हे पैलवान म्हणजे भैरू पैलवान. असं दाखवले बाई. माझा एक भाऊ आहे बरं का, आजकाला ढोलकी वाजवतो. असं दादू त्याचं नाव. तुम्ही ओळखत असाल त्याला? ऐकून आहे पण बळकत नाही मी त्याला. माझं बी अक्षय तुमच्यासारखंच आहे. अहो त्याला तमाशाचा नाद लागला म्हणून बापाने घरावर काढला. तेव्हा मी लय लहान होतो, मला त्याचा चेहराही आठवत नाही. ते सोडावं. पण खरं सांगू, तुमचा रुबाब, तुमचं बोलणं चालणं लई आवडलं मला. पण त्याचा काय उपयोग? तुमचं लगीन झालंच असेल. नाही ना, पण होईल ना, कधीतरी होईल. तुम्ही आवडला पण तुमचा स्वभाव नाही आवडला. का आम्ही काय केलंय? अहो देऊन द्यायचं तर एकच आईस कॅन्डी दिली बरं. त्याच्या आई नाही. तुम्ही असं करा, तुम्ही इथंच बसा, मी आणखीन घेऊन येतो. अहो सांगायचं असं, आणखीन 10 घेऊन येतो. बसायला जाऊ नका, मी आलोच. आजची माझी बैठक नाही तुझ्या घराण्याला तू राम बरबाद केलं. नावाची शर्म नाही. दादू कुठे? कुणाला सांगून गेलाय? नाही बा, पण बहुतेक करून राधीच्या फरात ढोलकी वाजवायला गेला असेल. राधी राधी राधी. ऐकून घेशील का? बस, मी काय बोळ्याने दूध पित नाही. तुला दारू मिळाली, पैसा मिळाला की चालला कुत्र्यावानी तिच्या माग. श्यामे भलत असेल तर बोलू नकोस. ती ढोलकी ठेवा अगोदर खाली. आला मोठा साथ करायला. श्यामे श्यामे बाग मध्ये बोलू नकोस. पुण्यांदा खोबड पडून देईन हातात. कुणाला का जाऊन देतेस कट्टवे? तुला कट्टवळे, तुला झिंजा उठून हातात देईन. तुझ्यासारखे 56 बघितल्यात मी. राधे याद राख, पुण्यांदा दादू इथं दिसला ना तर जीव घेऊन तुझा. चल र
बघा, काय? दादू ए दादू उठ ना 4 वाजून गेले वाजू देत ग उठ ना हे बघ काय आणले तुझ्यासाठी काय आणलंय तुझ्या कुर्त्यासाठी कापड आणले लई दिवसापासून माझ्या मनात भरलं होतं म्हणजे राग केला म्हणते 2 दिवसाचा श्यामे त्या रात्री राधेच्या फड्यात उगीच दंगा केला असतो मी केलं ते बराबर केलं दादू माझा आहे माझाच राहायला पाहिजे विहिरीचं पाणी गावाचं समज लोक नेते पण विहीर पाटलाचीच असते पण पाटील रे तिला रात्रीच मिठी मारून बसतो बस बस आता तो विषय नको हे बघ श्यामा माणसाचं दिल कसं खुलं असावं जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणावं राधी चांगली नसते तिच्यावर ढोलकी वाजवायला मला मजा वाटते आणि मी काय वाईट नसते होय एक चांगली नसते मी दुसरी वाईट नसते थोडंच आहे उगा आपलं डोसक्यात राग घालून घ्यायची माझं मला कळतं काय करायचं ते तसं नव्हा हे बघ थोडा विचार कर चुलीत घाल तुझा विचार मी एवढं उन्हात जाऊन तुझ्यासाठी कापड आणलं त्याच्याबद्दल काय सुदीप बोललं नाही त्या राधीचं मात्र कौतुक करतोय मगापासून तिच्या अशी भानगड आहे वय वा 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 छकास आहे बर का कापड उपतारवी आहे हा उभ आहे ती माझ्या मायाची म्हणजे कापडात बी तुझी माया आहे वय आम्हाला दिसली नाही कुठे ती जा तिकडं जावा तेव्हा माझीच मस्करी करते जरा गंमत केली एवढं रागवायला काय झालं हे बघ माणसानं रागवावं पण असं तोंड फिरवून रागवू नये राग दिसत नाही नीट होय ना मग चल कुर्ता शिवायला टाकूया आत्ताच्या आत्ता मी सांगीन तसं ऐकणार आहेस ना आता कुर्त्याच्या बाबतीत ऐकायलाच पाहिजे कसं